दोन परीक्षा आड एक परीक्षा आड हा येतो, मॅक्झिमम 2 परीक्षा आड हा प्रॉब्लेम विचारतात. तुम्हाला एकूण टोटल 5 प्रॉब्लेम परीक्षेमध्ये येईल. मोठे 10 मार्कांनी 5 प्रॉब्लेम शिकायचे आपल्याला. 5 पैकी कोणतेही 3 प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेत येते. 3 प्रॉब्लम आपको आएंगे, 5 प्रॉब्लम पढ़ना है, उसमें से कोई भी 3 प्रॉब्लम आएंगे आपको 30 मार्क के. ठीक है, तो 5 में से ये पहला प्रॉब्लम. आज 10 मार्क आप देखने वाले हैं. इसका क्या फॉर्मूला है ये सब कुछ देखेंगे. फॉर्मूला भी याद करने की जरूरत नहीं, ऑलरेडी ये फॉर्मूला आपका प्रिंट रहता है. ठीक है, ये फॉर्मूला है एफ डी इज इक्वल टू लॉन्ग अंडर रूट I into summation fx dash square divided by n minus summation fx dash divided by n bracket square. This is the formula of standard deviation 10 marks. ये आपका फॉर्मूला है. इसमें देखिए ये जो साइन है ये 3 हिसाब से निकाला जाता है. इसको ऐसा भी निकाल सकते, असा मोठा गोल त्याला छोटी शेंडी. हा एक स्टँडर्ड डिव्हिजनचा साइन आहे, याला स्टँडर्ड डिव्हिजन साइन म्हणतात आणि याला स्टँडर्ड डिव्हिजन साइन म्हणतात. आपण असंही काढला तरी चालतो. परीक्षेमध्ये तुम्हाला जर असं साइन आलं तर कन्फ्युज व्हायची गरज नाही. याला समजायचं हा स्टँडर्ड डिव्हिजनचा साइन आहे. ठीक आहे, आणि मी लिहून ठेवून देतो स्टँडर्ड डिव्हिएशन साइन. प्रमाण विचलनाचे चिन्ह, प्रमाण विचलनाची चिन्ह. त्याच्यानंतर आयचा अर्थ होतो क्लास इंटरवल. क्लास इंटरवल वर्गांतर लांबी, वर्गांतर लांबी. त्याच्यानंतर हा जो समेशन आहे ते तर तुम्हाला माहितच आहे. समेशनचा काय अर्थ होतो टोटल. ठीक आहे, टोटल याला म्हणतो आपण बेरीज किंवा एकूण, बेरीज किंवा एकूण. त्याच्यानंतर पहा इथे हा तुम्हाला एफ दिसत आहे, हा स्मॉल एफ आहे. या स्मॉल एफचा अर्थ होतो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी यालाच मराठीमध्ये म्हणतात वारंवारिता. त्याच्यानंतर पहा हा एक्स डॅश आहे इथे, एक्स डॅश याचा अर्थ होतो डेविएशन ऑफ एक्स, एक्स चे विचलन ज्याला म्हणतो आपण एक्स चे विचलन, सॉरी एक्स चे विचलन. त्याच्यानंतर x1 डॅश स्क्वेअर आहे, x1 डॅश स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ डेविएशन, स्क्वेअर ऑफ डेविएशन याला म्हणतो आपण विचलनाचा वर्ग, विचलनाचा वर्ग. त्याच्यानंतर पहा इथे दिलेला आहे एन, याचा अर्थ होतो टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी, टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी. मराठीत त्याला म्हणतो आपण एकूण वारंवारितेची बेरीज, एकूण वारंवारितेची बेरीज. त्याच्यानंतर इथे सगळं झालंच आहे आपलं समेशन एफ x1 n याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे, आता हा जो 10 मार्काचा प्रॉब्लेम येतो, जेवढी 5 प्रॉब्लेम आहे 10 मार्काचे त्याच्यामध्ये डिवायडेशन असं राहतं. 8 मार्काचं तुम्हाला टाटा राहतं आणि 2 मार्काचं इंटरप्रिटेशन राहतं. याला आपण अर्थबोध म्हणतो. ठीक आहे, जरी तुम्ही 8 मार्काचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर तुम्हाला फक्त 8च मार्क मिळेल. जर तुम्ही त्याचं 2 मार्काचं वेगळं इंटरप्रिटेशन घ्यावं लागतो, अर्थबोध स्पष्ट करायला म्हणतो आपण, ते 2 मार्काचं राहतं. ते जर तुम्ही सॉल्व्ह नाही केलं तर तुम्हाला फक्त 8च मार्क मिळेल. असे तुम्हाला 2-2 मार्क कमी मिळेल. 3 प्रॉब्लेमवर 2 मार्क कमी झाले म्हणजे 6 मार्क तुमचे कमी झाले. सोपी राहतं, काही कठीण इंटरप्रिटेशन राहत नाही. ठीक आहे, आणि त्याचं चार्ट सुद्धा मी तुम्हाला PDF फाईल पाठवलेली आहे. आता समजून मी सांगेन ते कसं लिहायचं. अशा प्रकारे या सूत्राचं हे विश्लेषण आहे. हे साइन स्टँडर्ड डिव्हिएशन, प्रमाण विचलनाचे चिन्ह, आय म्हणजे क्लास इंटरवल, वर्गांतर लांबी, समेशन म्हणजे बेरीज किंवा एकूण किंवा टोटल, फ्रिक्वेन्सी स्मॉल फ्रिक्वेन्सी, स्मॉल एफ म्हणजे
फ्रिक्वेन्सी वारंवारता त्याला म्हणतात. x1 म्हणजे डेव्हिएशन ऑफ x, x चे विचलन म्हणतो आपण त्याला. x1 स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन, विचलनाचा वर्ग. आणि n चा अर्थ होतो टोटल ऑफ फ्रिक्वेन्सी, एकूण वारंवारतेची बेरीज. अशा प्रकारे या सूत्राचं विश्लेषण आहे. 10 मार्काचा जे प्रॉब्लेम आहे याचा हा टाईप 2 आहे. याच्यामध्ये वेगवेगळे टाईप आहे. टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4. हा 4 टाईप आहे. पण तुम्हाला पेपरमध्ये जे येते ना मी तेच शिकवतो आणि तेच येईल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम येणार नाही, गॅरंटी 100%. ठीक आहे. तर पहिला जो शिकलो आपण टाईप तो येईल आणि हा येईल. ठीक आहे. मधले टाईप येणार नाही. ते शिकवता येते पण त्याला वेळ भरपूर लागतो आपल्याला. आपल्याला जे येते मी तुम्हाला ते शिकवेल. तुम्ही पूर्ण पेपर सेट पाहून घ्या 2016 पासून तर 2023 पर्यंत. मी जे शिकवलेलं आहे तुम्हाला तेच स्टॅटिस्टिकचे प्रॉब्लेम तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता आपण पाहू याचा प्रॉब्लेम नंबर 1.